आणि किती सुबक काम आहे. कोणताही रंग खाली उतरलेला नाहीये, दुसऱ्या रंगाला लागलेला नाहीये. डोळ्यांची आखणी बघा बाप्पाची, किती मस्त आखणी आहे डोळ्याची. माझ्या लेखासारखे खूप छान कलर केले, खरंच खूप छान, खूप मस्त केले, खूप मस्त. हे सगळे मागे गणपतीचे आहेत. नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे पहिल्या ब्लॉग मध्ये हमरापूरचं तुम्हाला हमरापूर दाखवलं होतं, गणपतीचं माहेरघर, या ठिकाणी आता आमच्या बाप्पाचं आगमन आहे आज मी तुम्हाला त्याचा ब्लॉग करून दाखवते. खूप छान आहे बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा. आम्ही आता निघालो आहोत पनवेल एस टी डेपोला जायला. तिथून आम्ही अलिबाग एस टी पकडून हमरापूरला जाणार आहोत. आता आम्ही एस टीने हमरापूर फाट्याला उतरलो आहोत. तिथून आम्ही शेअरिंग रिक्षाने तळवे गावात चाललो आहोत. चला. मी आता हमरापूर फाट्याला उतरले. हमरापूर फाट्यावर रिक्षा घेतली, शेअरिंग रिक्षा, आणि कळवे गावात उतरले. तर मला इथे आता लेटेस्ट काढलेल्या मूर्त्या दिसल्यात, खूप छान आणि रेखीव आहेत आणि खूप आगळेवेगळे आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. किती छान एक बाप्पा आहे, मस्त याच्यावर बसलेला, सगळे दाखवतो. किती छान आहे, मस्त व पादुका वगैरे, आणि खूप छान असं क्राऊन घातलेला, वेगळाच काहीतरी आहे, छान मस्त आहे बघ. अपेक्षा हे पण छान आहे, लोडवर, म्हणजे एकाच साच्यामधल्या आहेत, वेगवेगळ्या अशा. आपण दाखवते. आपल्या लालबागचा राजा, ही पण किती सुबक मूर्त आहे, खूप छान देखणी, रंग केला तर अजून खूप छान दिसेल. वेगळी पण आहे. ह्या सगळ्या आत्ताच्या आहेत, नवीन काढलेल्या. नारळावरती कृष्ण भगवानाचा अवतार आहे नारळावरती. बघा किती छान आहे, वेगळी आहे. आणि दगडूशेठ बाप्पा, किती रेखीव काम आहे. अपेक्षा जरा पुढे नाही बघ, दागिने वगैरे खूप रेखीव. अजून ह्याला पॉलिश होणार आहे. हे आता वाळवण्यासाठी ठेवलेलं आहे इथे. ही 1.5 फुटाची, 1.5 पावणे 2 फुटाची आहे ही मूर्ती, आणि ही 1-1 फुटाची आहेत बघा. जास्वंदीवरती आहे, पाटावर बसलेल्या आहेत, सुकवायला ठेवल्यात त्या. कारण का ही सप्टेंबरची तयारी आहे, आपल्या चतुर्थीच्या गणपतीची तयारी आहे. ते आता त्यांनी कच्च्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. इथे कच्च्या मूर्त्यांचे पण आहेत आणि ते रंगकाम करणारे पण मुलं मिळतात. जर आपण कच्ची मूर्त घेऊन त्यांना दिली तर खूप सुबक रंग करतात. हे माझ्या मूर्तीमध्ये दाखवेन तुम्हाला. माझी मूर्ती रंग करून घेतली आहे ती. आता मी तुम्हाला सगळ्या ज्या गणेश मूर्ती दाखवल्या 2 फुटापर्यंत, 1 पासून ते 2 फुटापर्यंत, तर त्या ह्या कला केंद्रामधल्या आहेत, श्रुती कला केंद्र. आणि हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कच्च्या मूर्त्या आरामात, जर तुम्हाला बिझनेस करायचा जरी असेल तरी तुम्ही यांना कॉल करू शकता आणि कच्ची मूर्ती घेऊ शकता. हे गौरी स्पेशलिस्ट आहेत. यांच्याकडे गौरीच्या खूप छान छान आणि सुबक मूर्त्या मिळतात. बघा, हे नाव आहे यांचं, जीविका कला केंद्र, कळवे. बघा, मी तुम्हाला दाखवते. गौरी खूप छान छान आहेत, वेगळ्या प्रकारच्या आहेत. बघा किती मस्त आहेत. आणि ह्यांना रंगकाम केलं तर खूपच सुबक, आणि साडीही वगैरे छान त्यांना नेसवता येते, अशी ते बनवून पण देतात. हा मोबाईल नंबर आहे त्यांचा. जर तुम्हाला गौरी मूर्ती हव्या असतील तुम्ही ह्यांच्याकडून घेऊ शकता. माझ्या हा कला केंद्रामधला बाप्पा आहे, साईराज कला केंद्र, कळवे. मी या दादांची तुम्हाला ओळख करून देते. सगळ्या इथे कच्च्या मूर्त्या बनतात, 1 फुटाच्या पासून ते 1.5 फुटापर्यंत.
हे बघा 1 फुटाच्या मूर्त्या किती सुबक आहेत बघा ना. 1च फूट आहे, जास्त नाहीये, 1च फूट आहे म्हणून किती सुबक आहेत. खूप छान आहे ते बघा. हे रामाची इथे पण आहेत वेगवेगळ्या बघा. महादेवाची किती सुबक मूर्त आणि अपेक्षा दाखव त्यांचे बघ ना. किती आभूषण वगैरे किती छान बनवलं ते रेखीव. फक्त अवघं 1 फुटाचा मूर्ती आहे पण त्याच्यामध्ये किती काम आहे आणि एकदम छान दिसते. बघा शंकावरती, शंकामध्ये आहे गुबगुबीत बाळ मूर्त छान आहे. आणि बघा आताच साच्यातून काढलेली आहे मूर्त. जरा इथे फिरवा, जरा अशी फिरवा इथे बघा. ते शंकाची मूर्ती आहे ते. बघा बाप्पांना साकारणारे हे हात. दादा तुमचं नाव काय आहे? महेश पाटील. महेश पाटील. बघा किती सुबक आणि किती छान व्यवस्थित अगदी. अजून याचं पॉलिश वगैरे बाकी आहे ना? फक्त कच्ची मूर्ती आहे. हा इथे आपल्या इथे फक्त कच्च्या मूर्त्याच बनतात ना? त्या फक्त कच्च्या मूर्त्या. बघा हे सगळे बाप्पांचे साचे आहेत, रबर साचे. याच्यामध्ये घडवले जातो बाप्पा आणि हे त्यांचे हात सोंड हे याच्यामध्ये घडवले जातात. नमस्कार. मी आज जिथे कच्ची मूर्ती घेतली होती साईराज कला केंद्र मधून. आणि अमोल तुमचं काय आहे? अमोल अभि 8 अमोल अभि 8 यांच्याकडे रंग करायला दिली होती. त्यांच्याकडे आता मागी गणपतीचे सगळ्या मूर्त्या आलेल्या आहेत, तर आपण बघूया. ही किती फुटाची मूर्ती आहे? दादा खाली उतर रे, ये खाली. हा ही 3 फुटाची मूर्ती आणि ही किती 2 फुटाची असेल ना, 1-1.5 फुटाची, पण अशी उंचीला आता 3.5 फुटाची आहे. किती छान आहे. हे रंग केल्यावर आम्हाला फोटो पाठव, आम्ही नक्की दाखवू आमच्या व्ह्युअर्सना. महादेवाची आणि ही पण एक बैठकीची आहे आणि त्यांनी अजून कलर केलेले या दाखवा कलर केलेले मूर्ती आहेत. आमच्या दादाला असतात जरासे हे आपण दाखवूया. बघा त्यांची कला बघा किती छान आहे. त्या बाप्पाचं नाव काय मूर्तीचं? शेंदुरी. आणि किती सुबक काम आहे. कोणताही रंग खाली उतरलेला नाहीये, दुसऱ्या रंगाला लागलेला नाहीये, एकदम सुबक काम. अजून याचं काम अजून आखणी वगैरे बाकी आहे ना डोळ्यांची आणि याचे पण मुकुटाचं थोडे दागिने आणि आखणी बाकी आहे. कोरी भाव एकदम शेड खूप छान दिसते, खूप मस्त. हे सगळे मागे गणपतीचे आहेत. गणपती कृष्ण मूर्त आहे बघा ना. ह्याचं पण किती सुबक काम आहे. छोटी बाळमूर्त आहे, 2 फुटाची आहे ही बाळमूर्त. हे सगळे आता मागे गणपतीसाठी स्पेशल बनवलेले आहेत, रंगकाम केलेले आहेत. हे अजून पूर्ण धोतर वगैरे घातलं जाणार आहे. लालबागचा राजा ना. मला ह्याचे पण पाठवा, ह्याचं वर्क केल्यावर पूर्ण रेडी केल्यावर. लालबागचा राजा आता पुण्याला वर्क वगैरे येणार आहे, धोतर वगैरे शेला बिला सगळा. माझ्या बाप्पाने कच्ची मूर्ती आणली होती, अमोलदादाने पूर्ण केली आहे. बघा त्याचं काम. अपेक्षा मूर्ती दाखव. बघा किती काम, पूर्ण सुबक आहे. शेडिंग वगैरे काही ठेवले नाही. डोळ्यांची आखणी बघा बाप्पाची, किती मस्त आखणी आहे डोळ्याची. आणि हा आमचा बाप्पा बनवून दिला आहे या आम्हाला. किती म्हणजे किती कला आहे या माणसाला. बघा किती मस्त, खूप छान गणपती बनवून दिलाय. खरोखर खूप धन्यवाद. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी छान होईल. आणि हा माझा नवसाचा बाप्पा आहे आणि खूप मस्त बनवून दिलाय. साईराज कला केंद्र यांच्याकडून कच्ची मूर्ती घेतली होती आणि अमोलदादांनी आम्हाला कलर करून दिलेले आहे. अमोलदादा आमचं नाचतात जरासे. माझ्या भाच्यापेक्षा भाचा असेल ना एवढा मोठा खुशू, माझ्या लेखासारखे. खूप छान कलर केले, खरंच खूप छान, खूप मस्त केलं. किती कला आहे बघा. आई पण करतात ना बघा. आई वडील सगळे. हे पप्पा, हे बाबा आहेत अमोलदादाचे आणि हे आई आहेत. म्हणजे सगळ्यांच्या घरामध्ये पूर्ण परिवारामध्ये
ही कला आहे बाप्पाची मूर्ती घडवण्याची, रंगकाम करण्याची. खूप मस्त থাকে घरोघरी बाप्पाचे रंग. दिवसरात चालूच असतं काम. आता सप्टेंबरला त्यांचे पण येतील ना. छान. आम्ही त्यांच्या घरी आलो आहोत आणि खूप चांगलं पाहुणचार केला आहे आणि पहिली वेळ चालू आहे. ओळख नाही काय नाही पण खूप छान पाहुणचार केला. चहा पाणी वगैरे सगळं दिलंय. थँक्यू. थँक्यू. आता आम्ही ऑगस्टला एकदा फेरी मारतो. खूप छान वाटलं, मस्त वाटलं. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. रेडी. चला चला. आता आम्ही चाललोय आमचा बाप्पा घेऊन घरी. आता आमच्या बाप्पाचं आगमन आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. आता आम्ही कळवे गावावरून निघालो आहोत शेअरिंग रिक्षाने. हमरापूर फाट्याला एसटीने पनवेलला जाणार आहोत. चला. लाडक्या बाप्पाला घेऊन उभे आहे मी हमरापूर फाट्याला. एसटीची वाट बघते. बाप्पा म्हणजे कसं बसले, गल्लेवर बसले माझे बाप्पा. देव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हा माझ्या घरच्या बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मागी गणपतीला बाप्पाचे प्राणप्रतिष्ठा पूजाविधी करताना आणि माझ्या बाप्पासाठी केलेली सजावट नक्की दाखवेन. त्यासाठी माझे व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.